नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या ठळक बातम्या. जामखेडच्या शेतकऱ्यांना मिळणार विम्याची रक्कम. मागील वर्षी खरीप विमा रक्कम 20 जूनपूर्वी देण्याचे लेखी आश्वासन. चॅनलला नवीन असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. अस्त्रीकरणाचा वेग वाढवण्याची मागणी. उत्तर नगर जिल्ह्यात आवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंदे प्रकल्पाच्या अस्त्रीकरणाचे काम अत्यंत मंद गतीने. व्हिडिओ शेवट पण नक्की पहा. जामखेड तालुक्यात 67,000 हेक्टरवर खरीपाचे नियोजन. कृषी खात्याची भोंगडी बैठका. पावसाचा अंदाज असल्याने शेतकरी आनंदी. सोयाबीन उडदावर भर. डाळींची घोडदौड. बाजारात भाव गेले 200 रुपयांकडे. तुटवडा की साठेबाजी. तूर डाळीचे भाव 170 रुपयांवर पोहोचले. पाच 5,000 टन खातसाठा शिल्लक. नव्याने 19,000 टनाची मागणी. ऊसाचे क्षेत्र निम्म्याने घटले. अक्कलकोटमध्ये खरीप पेरणी दुपटीने होणार. कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून आंबा भरडधान्य महोत्सव. 4 दिवस शेतकऱ्यांकडून थेट खरेदी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्राहकांना थेट लाभ. 40,000 शेतकऱ्यांची KYC नसल्याने 23 कोटी शासनाकडेच पडून. हिंगोली अतिवृष्ट गारपीटग्रस्त मदतीचे हाल. कुमिळीचा प्रादुर्भाव मुळावर. वेळेची काळजी घ्या अन्यथा खरीप हंगामात होईल नुकसान. कृषी अधिकाऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकरी मार्गदर्शन. गाळप हंगामाचे थकीत 4,25,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात. भाडेतत्वाची तयार होताच निर्णय. 1 कोटी बुधवारी देणार. निर्धारण आता थेट बँक खात्यात मिळणार. DBTद्वारे अनुदान. 30 मे पर्यंत लाभार्थ्यांची जमा करावी कागदपत्रे. लाभार्थ्यांना आवाहन. अंबड तालुक्यात गाय म्हशी शेळ्यांच्या संख्येत झाली वाढ. गाय म्हशी बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात. मेंढी मात्र नगण्य. अंबड तालुक्यातील जनावरांची संख्या 6,000 हेक्टरवर मिरचीची लागवड. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट लागवड. $87 कोटींचे तत्काळ अनुदान तात्काळ द्या. मुख्यमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी. धाराशिव जिल्ह्यातील अडकली मदत. धरण उशाला तरी गावकऱ्याची तहान भागेना. सोनारीतील महिला आक्रमक. ग्रामपंचायतीसमोर धुनी मांडी आंदोलन करण्याचा दिला इशारा. 60% कमी उगवण क्षमतेचे बियाणे पेरणीस नकोच. कृषी विभागाचे आवाहन. गावागावात बैठका. अशी करा बीज प्रक्रिया. येलदरी धरणात केवळ 28% जलसाठा. पाणी संकटाची चाहूल. अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणारा प्रकल्प. निधी उपलब्ध तरीही 7 वर्षात निम्म्या घरकुलांचेच काम पूर्ण. जिंतूर तालुक्याची स्थिती. 6,500 घरकुलांची कामे अपूर्णच.